आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। जय साईराम। साईबाबा कोण होते याचं वर्णन करणं खूपच कठीण आहे, कारण साईबाबा एक चमत्कार आहेत, एक रहस्य आहे, एक मिरॅकल आहेत, एक फिनॉमिना आहेत साईबाबा। आणि ज्या प्रकारे चमत्कार आणि मिरॅकलचं वर्णन किंवा विश्लेषण नाही करता येत, त्याचप्रमाणे साईबाबांबद्दल त्यांच्या कौतुकात काही म्हणणं म्हणजे सूर्याला काजवे दाखवण्यासारखं आहे। ज्या प्रकारे सूर्य आहे ही गोष्ट प्रत्यक्ष आणि स्वयंसिद्ध आहे, हे सिद्ध करण्यासाठी कुठल्याही पुराव्याची गरज नाही आहे। ज्या प्रकारे आपण ह्या अटळ सत्याला मान्य केलं आहे की सूर्य आहे, त्याचप्रमाणे साईबाबा सर्वशक्तिमान होते आणि आहेत, याला सुद्धा आपण अशाच प्रकारे अटळ सत्य म्हणून पाहिलं पाहिजे। साईबाबाचं व्यक्तिमत्व खूपच वेगळं होतं। त्यांनी ना कुठल्या नवीन संघाची स्थापना केली, ना कोणता नवीन मठ बनवला, ना ते स्वतः गादीवर बसले आणि नाही त्यांच्यानंतर कोणी त्यांच्या गादीचा वारस झाला। त्यांनी कुठल्या नवीन धर्माचा किंवा पंथाचा प्रचारही नाही केला। त्यांनी तर फक्त माणुसकी हा धर्म आणि प्रेम धर्म याचाच प्रचार केला। ते नेहमी असं म्हणायचे, संपूर्ण प्राण्यांमध्ये मनुष्य हा प्राणी सर्वश्रेष्ठ आहे, त्यामुळे मनुष्य धर्माचं पालन केलं पाहिजे आणि एक चांगली व्यक्ती बना, एक चांगले मनुष्य बना। माणूस प्राणी आणि ईश्वराच्या मधला दुवा आहे। आपल्या कर्माच्या खाली पडणार तर प्राणी बनणार आणि चांगलं कार्य केलं तर देव। प्राण्यांमध्ये खाली पडून पुन्हा उठण्याची क्षमता नसते, पण माणसांमध्ये असते। आता हे तुम्हाला ठरवायचंय की तुम्हाला काय बनायचंय, प्राणी की प्रभू। साईबाबा कोणाचे पुत्र होते, त्यांचे आई वडील कुठल्या जातीचे होते, त्यांचा जन्म कुठल्या ठिकाणी किंवा कुठल्या वर्षी झाला, कुठल्या ठिकाणी झाला, याच्याविषयी बऱ्याच धारणा आहेत, परंतु कुठलाही रिसर्च स्कॉलर किंवा शोधकर्ता याचं ठीक ठोस प्रमाण पुरावा नाही देऊ शकत। जेव्हा त्यांना प्रथम स्वरूपात पाहण्यात आलं, तेव्हा ते 15-16 वर्षाच्या नवतरुणाच्या रूपात शिर्डीच्या गावाच्या बाहेर एका लिंबाच्या झाडाखाली समाधीस्थ बसले होते। तेव्हापासून त्यांच्या जीवनाचा प्रमाण इतिहास पूर्ण मिळतो, आणि कारण की त्यांच्या जीवनाचा इतिहास ऑथॉरिटिव्ह रूपामध्ये कुठेच अवेलेबल नाहीये, याच्या आधी काय झालं, कसं झालं, त्याचं काहीच प्रमाण पुरावा नाहीये, त्यामुळे आम्हाला ते दाखवण्याची आवश्यकता नाही वाटत। परंतु एक गोष्ट तर सिद्ध आहे, ह्या प्रकारचे अवतारी जीव जेव्हा भूतलावर येतात, तेव्हा त्यांना कुठल्या तरी दैवी शक्तीच्या इच्छेनेच पाठवले जाते आणि त्यांचे कार्य निश्चित असते। जसं की गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। याचा अर्थ जेव्हा जेव्हा भूतलावर पाप वाढतील, तेव्हा भक्तांसाठी आणि साधू संतांच्या उद्धारासाठी, पापी जनांचा नाश करण्यासाठी, पुन्हा धर्माची स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगामध्ये अवतार घेईन। परंतु भगवंत आणि संतांमध्ये एक मोठा फरक आहे, तो हा आहे की भगवंताचं एवढंच कर्तव्य आहे की पाप्याचा विनाश करायचा, परंतु संत अवतार नाही, अवतारी पुरुष असतात। ते असे आत्मे असतात जे पाप्यांचा विनाश नाही करत, त्यांच्यावर करुणा करतात। त्यांच्यामध्ये करुणा हाच मुख्य गुण असतो।
अशा दिव्य आत्म्यांची तुलना वृक्षासोबत करतात, जे दगड मारणाऱ्याला सुद्धा फळांच्या रूपात परतफेड करतात. ते एखाद्या नदीसारखे असतात. ते पाप्याची तहान सुद्धा आपल्या पाण्याने विझवतात. असेच होते साईबाबा. साईबाबांच्या जीवनावर इतिहासकारांनी, शोधकर्त्यांनी आणि त्यांच्या भक्तांनी असंख्य आणि अगणित पुस्तके लिहिली आहेत. पण या संपूर्ण इतिहासात 2 पुस्तकं प्रमुख आहेत, ज्यांच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवू शकतो. पहिली साई सच्चरित्र, जी श्री गोविंदराव दाभोळकर यांनी लिहिली आहे, ज्यांना बाबा प्रेमाने हेमाडपंत या नावाने बोलवायचे. त्यांनी स्वतः बाबांची परवानगी घेऊनच हे पुस्तक लिहिलं आहे. आणि बाबांनी जेव्हा आज्ञा दिली, तेव्हा आज्ञा देताना बाबा त्यांना म्हणाले होते, अच्छा, माझी जीवनगाथा लिहिणार. लिहा लिहा. माझी जीवनगाथा लिहिण्यासाठी मी तुमची सहायता करणार. पण यासाठी तुला अहंकार बाजूला ठेवून माझ्या चरणी यावं लागेल. आणि जेव्हा ह्याचा अहंकार नष्ट होईल, तेव्हा मी स्वतः ह्याच्या अंतःकरणात प्रकट होऊन मी स्वतः माझी जीवनी लिहिणार. अल्लाह मालिक. आणि दुसरं प्रमाण पुस्तक आहे शिर्डी डायरी, जे अमरावतीचे प्रसिद्ध ॲडव्होकेट श्री गणेश श्रीकृष्ण खापर्डे यांनी लिहिलं होतं. ते पहिल्यांदा बाबांना 5 डिसेंबर 1910 भेटले होते. त्यांनी आपल्या डायरीमध्ये प्रत्येक दिवसाची घटना त्या प्रकारे हुबेहूब वर्णन केली आहे, ज्या प्रकारे त्यांनी ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आणि कानांनी ऐकली. श्री खापर्डे यांनी 7 डिसेंबर 1910 त्यांच्या डायरीमध्ये लिहिलं आहे की आज द्वारकामाईमध्ये बसले असताना बाबांनी अचानक मला एका रहस्याबद्दल सांगितलं. खापर्डे, माहितीये, मी इथे 1000 वर्षापूर्वी होतो. मी इथे 8-10 हजार वर्षांपूर्वी राहायचो. कधी कधी ते एकांतात हेमाडपंत आणि खापर्डेंना आपल्या हृदयातलं दुःख सांगायचे. बघा ना, प्रत्येक जण माझ्याकडे पैसा, संपत्ती किंवा बायको आणि मुलं मागतात. पण जो खरा खजाना आहे, जो मी द्यायला बघतोय, तो माझ्याकडे कोणी मागत नाही. बस थोडा वेळ अजून वाट बघेन आणि गपचूप इथून निघून जाईन. हेमाडपंत आणि खापर्डे दोघेही लिहितात की सन 1910-11च्या आसपास साईबाबांची लीला दूर दूरपर्यंत एवढी पसरली होती की सगळ्या देशातल्या कोण्याकोपऱ्यातून प्रत्येक दिवशी शेकडो भक्तजन शिर्डीमध्ये यायचे. याच दिवसांमध्ये त्यांच्या भक्तांनी त्यांची आरती करणं सुरू केली होती. रात्री जेव्हा ते द्वारकामाईमध्ये झोपायला जात असताना बाजारातून जेव्हा जायचे, तेव्हा भक्तजण त्यांची आरती करत करत त्यांच्यासोबत द्वारकामाईच्या दारापर्यंत त्यांना सोडायला जायचे.
अल्लाह मालिक. अल्लाह मालिक. सगळं काही होतं, खूप थाटमाट होता, परंतु साईबाबाने शेवटपर्यंत आपल्या फकिरीचा अंदाज नाही सोडला. रोज सकाळी ते 5 घरातून भिक्षा मागितल्यानंतर भिक्षा पात्र घेऊन बाजारामध्ये भिक्षा मागण्यासाठी उभे राहत असत. हा दासगणू आहे, बाबांचा एक गरीब पण परम भक्त, जो एक छोटा मोठा आध्यात्मिक कवी होता आणि जो तुटकी फुटकी शायरी करायचा. जेव्हा तो बाबांना पाहायचा तर भाव विभक्त होऊन गाणं म्हणायचा. साईबाबांना एक्सप्लेन करणं तेवढंच कठीण आहे, तेवढंच ते अशक्य काम सुद्धा आहे. जसं की एक लहानसा मुलगा समुद्र किनाऱ्याजवळ उभा राहून सगळ्या समुद्राच्या लाटा मोजण्यामध्ये गर्क आहे. त्यामुळेच आम्ही असं करण्याचा दुस्साहस सुद्धा केला नाही. त्यांच्या लीलांमधून साईबाबांनी जेवढ्या कथा आमच्या झोळीमध्ये टाकल्या, आम्ही फक्त तुम्हाला तेवढ्याच कथा सांगितल्या आहेत. नाहीतर साई कथा अनंत आहेत. साई नाम अनमोल आहे. जन्म सफल होऊन जाईल. साई साई बोल. आमची सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथांच्या चरणी हीच प्रार्थना आहे की त्यांनी आमच्या समस्त दर्शकांवर आपल्या करुणेचा वर्षाव आणि त्यांचे दुःख दूर करावेत. आपणा सगळ्यांना मनोइच्छित फळ मिळावे आणि सगळ्या दर्शकांच्या उदारतेवर आम्ही ही आशा करतो की ते जेव्हा जेव्हा साईबाबांचे स्मरण करतील तेव्हा आमच्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे प्रार्थना करा. जय साईनाथ, जय साईबाबा. ओम. विष्णु महेश्वर स्रष्टा पालक अरु प्रलयेश्वर ओम अनंत अगम अगोचर तू रही
साचो तेरो नाम। ईश्वर अल्लाह सतगुरु साई, तू ही राम तू ही श्याम, मेरे वाहे गुरु सतनाम। साई साचो तेरो नाम। मोहे दर्शन दे प्रभु दर्शन दे, साई राम साई श्याम, हे अलख निरंजन दर्शन दे। दर्शन दे साई दर्शन दे, साई साचो तेरो नाम। साचो तेरो नाम। हरि ओम हरि ओम हरि ओम, हरि ओम हरि ओम हरि ओम। मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे। आम्ही तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे मुला। माग, तुला काय हवंय? काय मागू प्रभू? स्वतःसाठी जे काही हवंय वर माग, आम्ही तुला तत्काळ प्रदान करू तो। प्रभू, मला तर तुमच्या भक्तीशिवाय दुसरं काहीच नको। मग काय मागू? केवळ तुमच्या दर्शनाची आस मला इथे खेचून आणते। हे उत्तर तर तू नेहमीच देत असतोस की मला दर्शनाच्या व्यतिरिक्त आणखीन काही नको आहे। तर मग आज तुझ्या आवाजामध्ये एक अशी आतुरता होती जी पहिल्यांदा कधीच अनुभव झाली नाही। आज जेव्हा तू दर्शनासाठी पुकारलं होतंस तेव्हा त्या भक्ताच्या आवाजामध्ये जे परमानंदाचे स्वर ऐकू येत होते ते स्वर त्या आवाजामध्ये नव्हते। त्या व्यतिरिक्त एका व्यतीत हृदयाची, एक दुःखी आत्म्याच्या पीडेचे स्वर ऐकू येत होते। त्यामुळे आम्ही विचार केला की कदाचित आपल्या भक्ताला काहीतरी गरज आली आहे। त्यामुळे आम्ही तुझ्यासमोर वर मागण्याचा आग्रह केला। तुम्ही बरोबर ऐकलत। माझ्या आवाजात वेदनेचे आणि पीडेचे स्वर आहेत। हेही सत्य आहे की मी तुमच्याकडे काही मागायला आलो आहे, पण स्वतःसाठी नाही। मग कोणासाठी मागायला आला आहेस? पृथ्वी लोकावरील वासियांसाठी, मृत्यू लोकावरील जीवांसाठी। का? पृथ्वी लोकावरील वासियांची काय समस्या आहे? तुम्ही तर स्वतः जाणता, तरीही विचारता? तर ऐका, मृत्यू लोकवासी फारच दुःखी आहेत। तेथील लोक पाप, अधर्म आणि क्रूरतेच्या महासागरातील लाटांमध्ये गटांगळ्या खात आहेत। सर्व मृत्यू लोकांमध्ये हाहाकार माजलाय प्रभू। तर तू मृत्यू लोक पाहून आला आहेस? हो प्रभू, मी जेव्हापासून पृथ्वी लोक सोडला आहे तेव्हापासून आतापर्यंत मी तुमच्या दिव्य लोकात भ्रमण करत आहे आणि तुमची स्तुती गात आहे, जिथे भक्तीची शीतलधारा वाहते। या दिव्य लोकांमध्ये धर्माचा सूर्य सगळीकडे सत्याचा प्रकाश पसरवत आहे। जिकडे साधू संत आणि साधू ग्रंथ यज्ञ, हवन आणि पुण्यकर्म करत राहतात। न जाणे का माझ्या मनात आलं की चला पृथ्वी लोकावर पण भ्रमण करून येऊ।
परंतु तिथे जाऊन प्रभू आणि तिथली परिस्थिती बघून मन अत्यंत दुःखी झालं. तिथे मानव सत्य, धर्म आणि चांगल्या मार्गावरून भरकटला आहे. सगळीकडे हाहाकार माजला आहे प्रभू. तिथे जे पाहिलं आहे ना प्रभू, स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास नाही बसला की तुम्ही रचलेल्या या संसारात एवढे दुःख, एवढी पीडा, एवढं पाप, एवढं अधर्म. ममता, दया, प्रेम, सहानुभूती, सेवाभाव तर आता उरलाच नाही प्रभू. तिथे कुणाकडे सुद्धा भक्तीसाठी, पूजेसाठी वेळ उरलाच नाही प्रभू. आई वडील म्हातारे झाले तर त्यांना त्यांच्या घरातून हाकलवून त्यांना अनाथ आश्रमात पाठवलं जातं प्रभू. प्रत्येकाच्या मनात एकमेकांविषयी प्रेमाऐवजी घृणा आहे प्रभू. तुमचा मानव भरकटला आहे प्रभू. त्यांना मार्ग दाखवा प्रभू. त्यांचा उद्धार करणारा कोणीच नाही राहिलाय. मानव जातीला या पापाच्या दलदलीतून मुक्त करण्यासाठी तुम्हालाच अवतार घेण्याची वेळ आली आहे प्रभू. तुम्हाला तर आत्ताच तिकडे जाऊन दुःखी लोकांचं दुःख दूर केलं पाहिजे भगवंत. मी हीच प्रार्थना करायला आलोय. परंतु जे प्राणी आपल्याच दुष्कर्मामुळे आणि पापांमुळे दुःखी होत आहेत त्यांची मी काय सहायता करू शकतो? ही सगळी त्यांच्या स्वतःच्याच कर्माची फळं आहेत जी त्यांना भोगावीच लागतील. परंतु भगवंत, एकत्र सगळीकडे असे दुष्कर्मी का झालेत? जेव्हा मी पृथ्वीवर होतो तेव्हा वातावरणही असं नव्हतं. जेव्हा तू तिथे होतास तेव्हा तिथे सतयुग होतावच, परंतु आता तिथे कलियुग आला आहे. एवढ्या लवकर नाही. तू सतयुगामध्ये आपला मानवदेह सोडून जेव्हा आलास तेव्हापासून तू केवळ दिव्य लोकांमध्येच भ्रमण करत आहेस. एवढ्या वेळामध्ये धरतीमध्ये सतयुग, द्वापार आणि त्रेतायुग सुद्धा संपून गेले आहेत. आता कलियुगाची वेळ आहे. कलियुगाचा प्रभावच असा आहे वत्स की धरतीच्या वातावरणामध्ये पाप आणि अधर्माचे ढग असेच वावरत असतात. कलियुग कर्मयुग असतो. जो जसे कर्म करेल त्याला तसेच फळ प्राप्त होईल. परंतु प्रभू, त्यांची कर्म ह्यासाठी चांगली नाहीयेत कारण त्यांच्यावर कलियुगाचा प्रभाव आहे. वातावरणातच जर धर्म आणि भक्ती नसेल तर त्यांचा काय दोष आहे? त्यांचे आचार विचार तर तसेच असणार जसं वातावरण आहे. प्रभू, जर अधर्माचाच पाऊस पडणार असेल तर कोणी भिजल्याशिवाय कसं राहील? तुम्ही जर त्यांच्या कर्माची शिक्षा देणार असाल तर तो त्यांच्यावर अन्याय असेल प्रभू. तुम्ही त्यांचे आई वडील आहात. वडील म्हणून विचार न करता आई म्हणून विचार करा. मूल चांगलं करेल किंवा वाईट, परंतु आई त्याला कधी शिक्षा देत नाही, कायम करुणा देते. तुम्ही ही करुणा दाखवा प्रभू. करुणा अवतार बनून जा पृथ्वीवर भगवंत आणि पृथ्वीवरील मानवांचं दुःख दूर करा. मी तुझ्या भावुकतेने प्रसन्न झालो आहे वत्स, आणि मी निर्णय सुद्धा घेतला आहे की तुझ्या मनामध्ये एवढी करुणा जागृत झाली आहे तर माझ्या जागेवर तू मृत्यू लोकात जाशील, माझा करुणा अवतार बनून, आणि संपूर्ण जगाला तू दुःखापासून मुक्त करशील. पण समस्त संसाराचं दुःख दूर करण्यासाठी मला संपूर्ण संसार फिरावा लागेल प्रभू, आणि त्याच्यात एवढा वेळ जाईल की माझं आयुष्यच उरणार नाही. चिंता करू नकोस. तुला संपूर्ण जगात जायची आवश्यकता नाही. जग स्वतःहून चालत तुझ्या पायापाशी येईल. माझ्याकडे कुठे प्रभू? एक छोटंसं गाव आहे, त्याचं नाव असेल शिर्डी. शिर्डी? परंतु तिथेच का प्रभू? ती भूमी एक महान तपोभूमी आहे ज्याच्यावर आजपासून 8-10 हजार वर्षापूर्वी तू स्वतःहून तुझ्या पूर्वीच्या जन्मात महान तपस्या केली होतीस. त्याच ठिकाणी एका गुहेमध्ये आज सुद्धा तुझ्या गुरुदेवांची 4 ज्योत जळत आहेत. जे स्थान तुझं तपोभूमी होतं आता तुझी ती कर्मभूमी असेल, आणि सगळ्या जगातले दुःखी लोक
तुझ्या पाशी मदतीसाठी येतील. हेच नाही, तुझं शरीर सोडल्यानंतर सुद्धा लोक येत राहतील आणि तुझं नाव घेतल्याने सुद्धा त्यांचे दुःख दूर होत राहतील. तू आम्हाला साई नावाने पुकारतोस ना? भूतळावर लोक तुला साईच्याच नावाने ओळखतील. आता मी तुला आमच्या संपूर्ण चमत्कारी शक्त्या सुद्धा प्रदान करत आहे. तुला जे हवं आहे, जसं हवं आहे तसाच चमत्कार घडल्यापासून राहणार नाही. एका भक्ताला चमत्कारी शक्तींची काय आवश्यकता आहे प्रभू? आवश्यकता लागतेच वच, कारण की मृत्यू लोकातील मनुष्य फक्त चमत्काराच्या समोरच नमस्कार करतात. घे आता या सर्व शक्ती ग्रहण कर. स्वभाव लेके जा, ये मेरा वरदान है तुझको, तुझ में सब देखेंगे मुझको. ये मेरा वरदान है तुझको, तुझ में सब देखेंगे मुझको. ये मेरा वरदान है तुझको, तुझ में सब देखेंगे मुझको.
हम मस्जिद की मीनारे, रागी गुरुवाणी गुरुद्वार में उचारे, गिरजा घरों में हो रही है प्रार्थनाएं, सब उस अनदेखे को दे रहे दुआएं। अदब से हर मकाम उसको अपना कह बुला रहा, करोड़ों सूर्य का प्रकाश लेके जगमगा रहा। ये कौन देव रूप है, ये कौन पुण्यवान है, ये कैसा तेज पुंज है, ये कौन शक्तिमान है। धर्तीवर आल्यानंतर कुठल्या माऊलीच्या पोटी या दिव्यात्माला मानवी शरीर चढवले गेले? त्या मानवी शरीराने कुठे जन्म घेतला? वर्ष कुठलं होतं? कुठल्या आईने त्यांना मोठं केलं? कुठल्या आईचे बोट पकडून ते चालायला शिकले? कुठल्या गुरुने त्यांना वेदशास्त्राचे ज्ञान दिले? कुठल्या मौलवीने त्यांना कुराने पाकची आयात शिकवली? या सगळ्या गोष्टींचा कुठला ठोस किंवा ठळक असा पुरावा उपलब्ध नाहीये, पण होय, एका गोष्टीचा ठोस पुरावा मिळतो की समस्त संसाराने त्यांना पहिल्यांदा कडुलिंबाच्या झाडाखाली बसून समाधी घेऊन बसलेले पाहिले आहे. तेव्हा ते 15-16 वर्षांचे तरुण व तेजस्वी योगीच्या रूपात होते आणि त्यांची मोहिनी अशी होती की जंगलातील पशु आणि प्राणी त्यांना पाहून त्यांच्याकडे आकर्षित होत आहेत. गायी आणि बकऱ्या यांनी तर त्यांच्या प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. हे अद्भुत दृश्य पाहून पशूंना चरायला आणणारे गुराखी त्याला पाहून अचंबित झाले. अरे, माझे डोळे हे काय पाहत आहेत? आपल्या गायी या मुलाच्या भोवती परिक्रमा करत आहेत. आणि माझ्या बकऱ्या तर त्याचे चरण स्पर्श करत आहेत. माझी गाय सुद्धा या मुलाचे चरण स्पर्श करत आहे. अरे हे बघा, झाडांवरची फुलं देवींच्या चरणावर पडत आहेत. खरंच हे कोणीतरी चमत्कारी दिव्य योगी आहेत. मला तर हे महान अवतार वाटत आहेत. चला गावात जाऊन या दिव्य घटनेबद्दल सगळ्यांना सांगूया. हा, चला चला. ऐका, हो, मी खरं बोलतोय. दिनकरजी असं म्हणत होते. अरे गुलाब, काय झालं भाऊ? जंगलात आग लागली काय? कोते पाटीलजी, असं वाटतं यांनी दिवसात ढूत बघितलंय. भूत नाही, तो तर कोणी ईश्वराचा दूत वाटतोय. काय? ईश्वराचा दूत? होय, वय लहान आहे त्यांचं, पण त्यांचं तेज पाहून असं वाटतंय
की ते जणू सूर्यपुत्र आहेत. पण तो आहे कोण? हा? किसनवा, कोण आहे रे तो? मला काय माहित. पण काल रात्री तर त्या लिंबाच्या झाडाखाली कोणीच नव्हतं. आम्ही पण पहिलं कधी नाही पाहिलं त्याला. हे रामदेव, काय ऐकलंस तू? काय? त्या योगीबद्दलच ना? अरे, सगळ्या गावात त्या योगीबद्दलच चर्चा आहे, जो आपल्या शिर्डीमध्ये प्रकट झाला आहे. हा, ही खबर तर पूर्ण गावात जंगलातील आगीसारखी पसरली आहे. मी असंही ऐकलंय की त्या योगीने प्रकट झाल्याबरोबर चमत्कारही करून दाखवलेला आहे. काय म्हणालात? त्या योगीने चमत्कार दाखवायला सुरुवात केली आहे? होय शालिग्रामजी, आपल्या गावातील गुराखी म्हणत होते सगळे पशुपक्षी त्यांना परिक्रमा करून त्यांना प्रणाम करत होते. हा तर खरोखरच एक चमत्कार झाला. एवढंच नाही तर झाडावरून फुलं स्वतःहून त्यांच्या पायावर पडत होती, जणू काही ती त्यांची चरण स्पर्श करीत आहेत. खरंच ते योगी कुणी महान तपस्वी असतील. अरे बायजा, अगं बायजा ऐक. बायजा कुठे गेली? बायजा, अगं ये बायजा, अगं कुठे आहेस तू? अरे देवा. अगं बायजा, अगं बायजा कुठे गेलीस? अगं बायजा, बायजा तू इथे आहेस आणि मी तुला घरातल्या कोपऱ्या कोपऱ्यात शोधतोय. इश्श, असं काय झालंय? तुम्ही एवढं उतावळ कशापायी झालाय? अगं गोष्टच काही अशी आहे, आपल्या गावामध्ये एक चमत्कार झालाय. अगं बया, चमत्कार? कोणता चमत्कार? त्या जंगलामध्ये एक मोठं लिंबाचं झाड आहे ना, त्याच्या खाली एक योगी प्रकट झाला आहे. अगोबाई, योगी? हो. अरे कालपर्यंत तिथे कुणीच नव्हतं. आज तिथे एक बाल योगी समाधीमध्ये दिसलाय. खरंच की काय? हो. अगं ऐकलंस का बाईजाबाई? हे काय म्हणतायत ते? काय झालं ग नूर? अरे हे बघ, तुझे भाईजान मला सांगतायत की आपल्या गावात करिश्मा झालाय. करिश्मा. काय झालं? अगं यांनाच विचार ना. अहो सांगा की उस्मान भाई, काय झालंय? बायजाबाई, असं ऐकलं की त्या झाडाखाली अचानक कोणी साधू संत आलेले आहेत आणि त्यांच्या फक्त तेजाने अख्खे जंगल प्रकाशमय झाले आहे. कोणाची रोशनी? कोणी अल्लाहने पाठवलेला दूतच असेल. असा अद्भुत कोणी खुदाचाच बंदा असू शकतो. असं म्हणतात त्याचा प्रकाश पडल्यावरच चारही बाजूनी पशु पक्षी गाय बकरी सगळे त्याच्या जवळ पळत पळत जाऊ लागले आणि त्याच्या समोर माथा टेकून परिक्रमा करत होते. हा कुणी साधारण योगी नाहीये, हा कुणीतरी अवतारी जीव आहे. अरे झाडावरची फुलं सुद्धा आपोआप त्याच्या पायावर पडत आहेत. इथे नुसती बोलतच उभी राहणारेस बाईजाबाई की त्यांच्या दर्शनाला सुद्धा येणारेस? अल्लाहने पाठवलेला कोणी पीर फकीर असेल, याआधी की तो कुठे निघून जाईल. चला. आई आई, मला सुद्धा यायचंय तुमच्या सोबत. हो हो चल. अशा लोकांच्या नुसत्या दर्शनाने आयुष्य उजळतं आणि दुआ सुद्धा मिळते. चल चला बाईजाबाई.